साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. कार्यक्रम हळदी कुंकूचा मात्र चर्चा विधानसभेची. एमके फाउंडेशनचा अनोखा उपक्रम विविध स्पर्धांनी रंगला. 1500 महिलांच्या उपस्थितीत महादेव कोंगनुरे मित्र परिवाराचा हळदी कुंकू कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये साम्राज्य न्यूज संचलित स्त्री साम्राज्य आणि नाना नानी क्लबचा सहभाग. कार्यक्रमामध्ये हळदी कुंकू लावून सर्वांचे स्वागत, ग्लासाचे वाण, अनपान सुपारी, विविध खेळाच्या स्पर्धा, हुरड्याचा आस्वाद असा भव्य हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विजापूर रोड निर्मिती लॉन्स येथे एमके फाउंडेशनच्या वतीने सकाळी 11 ते 4 या वेळेत हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. दक्षिण सोलापूर मतदारसंघाला केंद्रबिंदू ठेवून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सोलापूर शहरसह ग्रामीण भागातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी हळदी कुंकू लावून आलेल्या सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले. वाण म्हणून स्टीलचे ग्लास दिले. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला हा कार्यक्रम आयोजित करण्याचे भाग्य लाभले. आज या माता भगिनीमध्ये मला साक्षात आदिशक्तीचे रूप दिसत आहे आणि प्रत्यक्षरित्या आदिशक्ती देवी आशीर्वाद देत असल्याचा भास होत आहे, अशा भावना एमके फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोंगनुरे व्यक्त केल्या. एमके फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्र हेड महादेव कोंगनुरे हे दक्षिण सोलापूर विधान मतदारसंघातून इच्छुक आहेत. सामाजिक कार्यातून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गावोगावी फिरून त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. जळीतग्रस्त कुटुंबासाठी तर ते देवदूत ठरले आहेत. दरवर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाखो वह्या वाटप करण्यात येतात. त्यांची एकूणच धडपड पाहता या हळदी कुंकू समारंभाला आलेल्या महिला भगिनींनी भाऊ तुम्ही तयारीला लागा, आम्ही सोबत आहोत असा आशीर्वाद दिला. यावेळी भला मोठा डिजिटल फलक, कराओके, उखाणा, नाटक, नाच, गाणे अशा विविध स्पर्धा महिलांमध्ये रंगल्या. महिलांनी या सर्व स्पर्धांचा मनसोक्त आनंद लुटला. यावेळी प्रत्येकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठावर संधी देण्यात आली. अनेकांनी या संधीचा सोने करीत आपली कला सादर केली. तब्बल 5 तास चाललेल्या या कार्यक्रमात महिलांच्या उत्साहाला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. उपस्थित महिलांनी वडापाव, हुरडाचा आस्वाद घेतला. झिंगाट गाण्यावर लहान थोर सर्वांनीच ठेका धरला. लकी ड्रॉ कुपनच्या विजेत्यांना फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोंगनुरे यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी महावीर बँकेच्या संचालिका पूनम लोणावत, साम्राज्य न्यूज चॅनेलच्या संचालिका स्वाती मनसावाले, सावित्री कोंगनुरे, सुनीता भोकडे यांच्यासह एमके फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी आणि महिला सदस्य उपस्थित होत्या. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगमेश्वर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आणि फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. नंतरचं आपण म्हणतो ना खरं भाषण झालं, त्यापेक्षा फक्त मी जे बोलणार ते फक्त भावना समजून घ्या, कारण मला बोलता येत नाही, काम करता येतो. सर्वप्रथम माझ्या सर्व माता बहिणींना भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या हळदी कुंकू कार्यक्रमास आपल्या भावाला आशीर्वाद देण्यासाठी इथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनींचे मी एमके फाउंडेशन परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर उपस्थित उद्योजिका व महावीर बँकेच्या संचालिका सौ पूनम भाभी लोणावत आणि आमच्या एमके फाउंडेशनचे कार्य सर्वत्र पोहोचवणाऱ्या साम्राज्य न्यूज चॅनलचे संस्थापिका सौ स्वाती मनसावले मॅडम, महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या मानवता संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सौ सुनीताताई भोगडे मॅडम, मी समाज कार्यासाठी अहोरात्र बाहेर असताना म्हणजे घरी यायला रात्री 1-1:30 वाजले तरी गरम जेवण देणारे माझे पत्नी सावित्री कोंगनुरे, कारण तुम्हाला माहिती आहे काम केल्यावर आता कुठे नाटक असतं, कुठे देवाचं मंदिरला जातो, याले 1-1:30 वाजता 1-1:30 आल्यावर तर उपास तर जेवू शकत नाही. आणि तसेच राष्ट्रवादी पक्षाचे सोलापूरचे महिला अध्यक्ष सुनीताताई रोटे मॅडम आणि तसेच उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी, एमके फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून पाठिंबा देणारे NSCचे सर्व टीम, तसेच सागर सिमेंटमधील माझे सर्व सहकारी व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असलेला ऐश्वर्या हिबारे मॅडम, आमच्या फाउंडेशन वाढीसाठी
सतत प्रयत्न करणारे व खंबीरपणे पाठीमागे उभं राहणारे सर्व पत्रकार बांधव, भगिनी, छायाचित्रकार व उपस्थित मित्र परिवार, हळदी कुंकूच्या निमित्ताने सुवासिनी आपल्या घरी आमंत्रित करण्याची आपली संस्कृती आणि परंपरा आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला हा कार्यक्रम आयोजित करण्याचे भाग्य लाभलं. जमलेल्या मैत्रिणींनो, तुमच्याशिवाय हा कार्यक्रम खरंच अपूर्ण होता. आणि माझ्या सगळ्या टीमच्या टीम लीडर्स, तुम्ही मला जी काही मदत केली आज सगळ्या महिलांचं संघटन करण्यासाठी, त्यासाठी सगळ्यांचं आभार. आता इथे मला 2 शब्द बोलायला सांगितलं, पण खरं पाहिलं तर महादेव सरांचं एक कार्य असं आहे की 2 शब्दात होणारच नाही आहे. त्यामुळे सर थोडंसं जास्त बोलले. सरांची माझी ओळख अशी काही खूप जुनी असं नाही आहे. आम्ही खूप झालं, एक 6 महिने वर्ष झालं भेटलेलो आहोत आणि त्यांच्या कार्यातूनच इतकं त्यांचं मी पाहिलं काम चांगलं की मला असं वाटलं की चॅनलमध्ये यांच्या बातम्या का लागत नाही आहेत. म्हणून मी त्यांच्याकडे खरं गेले होते की सर तुम्ही इतकं सुंदर काम करताय, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचताय. म्हणून मी त्यांना खरं भेटायला गेले. आणि मी सोलापूरमध्ये असं चॅनलच्या माध्यमातून खूपशी लोकं पाहिलेत की ज्यांना राजनीतीमध्ये यायचं आहे किंवा राजनीतीत काही करायचं आहे म्हणून काहीतरी करत असतात, पण अशी कुठलीही भावना न ठेवता सर जे काम करतायत हे ग्राउंड लेवलला जाऊन करतायत. त्यांना कधीही फरक पडत नाही आहे की माझ्याकडे कोण आलं आहे आणि मला कोणाची मदत करायची आहे. जे येईल त्या व्यक्तीला ते निस्वार्थपणे त्यांची मदतीचा हात असतो. म्हणजे असा माणूस मी पाहिलेला आहे. मी त्यांना जेव्हा पण भेटायला गेले, कधी सर असे व्यस्त असतात, कोणी ना कोणी भेटायला आलेलं असतं आणि प्रत्येकाला हसून स्वागत करून त्यांचं निरसन, त्यांच्या समस्याचं निरसन ते करत असतात. कधी त्यांच्या चेहऱ्यावर मी उशिरा भेटू दे, सकाळी लवकर भेटू दे, कधीही असं राग की मी आता दमलो आहे, आता माझ्याकडून नाही होणार, असं कधीच त्यांचं हे नसतं. आहे सरांचं इतकं म्हणजे नेतृत्व खूप चांगलं आहे की गोरगरिबांना, तळागाळातल्या लोकांना इतकं काही मदत करतात. सर खरंच तुमचं असं एवढे महिला बघून, हे कार्यक्रम बघून सोलापूरमध्ये कुठल्याही नेत्यांचा असा कार्यक्रम झाला नाही आहे. असा एक कार्यक्रम तुम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम केला की प्राऊड ऑफ यू. माझ्या मनाला इतकं भारी वाटतं की आपल्या सोलापूरमध्ये काहीतरी म्हणजे शून्यातून उभं करून एवढं मोठं विश्व निर्माण करून, कुठल्या पदावर नाही आहे, कुठल्या निधीचं हे नाही आहे, वैयक्तिक निधीमध्ये सरांनी इतकं काही लोकांसाठी करतात. मधी एक 5-6 महिन्याच्या काळामध्ये मी टाकळी गावामध्ये गेले होते. सरांविषयी तर मला खूप काही माहीतच आहे, पण मी तिथं म्हणजे महिलांच्या मॅटरमध्ये वगैरे गेल्यानंतर मी सरांविषयी तिथं एक महिलांना बोलले की हे सरांचं बॅनर का लावलं आहे तुम्ही, ह्यांनी कुठल्या पक्षात आहेत, कुठल्या पदावर आहेत, काय आहे ह्यांचं म्हटल्यानंतर मग ते घरातून एक 65 वर्षाच्या वयस्कर महिला बाहेर आल्या. कन्नडमध्ये सांगितले. काही लोकांना इथं कन्नड समजेल अगर न समजेल, पण त्यांनी जसं बोललं आहे मी तसं आज बोलून दाखवणार आहे सगळ्यांना की सरांबद्दल 65 वर्षाच्या महिलांना एवढं काय वाटतं, तर तुम्हाला काय वाटलं पाहिजे हे सगळ्यांना कळलं पाहिजे आज इथे. त्या महिलांनी मला काय म्हटलं, मी येवा की ते बाई आखी औरी गिळी या पदा बिदा मग आमदारा खासदारा सोलापूरला जाल्लुतिದ್ನಿ, पण आमदार खासदार यानू ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ನಮ್ಮದು ಮನಿ ಸುಟ್ಟು ಹೋಯ್ತು असं भाषा बोलल्या त्याने मला. ನಮ್ಮದು ಮನಿ ಸುಟ್ಟು ಹೋಯ್ತು, ನಮಗೆ ಯಾರೂ ಮದत ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ. ಊರಂದು सरपंच गौडसुद्धा नमक बंदील मदत ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ. पण आज एकमेव सर आहेत म्हणजे महादेव सरांनी त्यांच्या घरात वैयक्तिक जाऊन त्यांना अन्नदान, त्यांचे वस्त्र, त्यांना लागणारे भांडे एवढं त्यांनी स्वतः जाऊन त्यांना मदत केले. त्या महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलं सरांबद्दल. मला ते महिलांना सांगायचं आहे की एक 65 वर्षाची महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलं तर सरांनी किती लोकांना केलं असेल. मी टाकळी, होटगी असं दक्षिणमध्ये कंटिन्यू फिरत असते महिलांचं. प्रत्येकांच्या घरामध्ये एकट्यांच्या तरी तोंडात सरांचं नाव आहे आता सध्या. म्हणून मला वाटतं की सर खरंच तुम्ही भावी आमदार व्हायला पाहिजे. आणि आमच्या महिलांचे खूप प्रश्न आहेत सोलापूरमध्ये. मी ग्राउंड फ्लोअरमध्येच काम करते. सगळ्या महिलांना, माझ्या मैत्रिणी वगैरे, मला काही लोक मागं नाव पण ठेवतात की गोरगरिबांना मैत्री करते, झोपडीत जाते, कुणाच्या पण घरी काय पण खायला बोलवलं तर जाते. पण मला अभिमान वाटतो.